सर्वांना नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. आपल्याला माहिती आहे की नांदेडमध्ये 10 फेब्रुवारी ते 11 मार्च या दरम्यान 12वीची परीक्षा पार पडत असून यामध्ये मोठ्या संख्येने आपले विद्यार्थी जवळजवळ 112 केंद्रांवर परीक्षा देत आहेत. या परीक्षेच्या अनुषंगाने मला हे सांगायचं आहे की सर्व विद्यार्थ्यांनी अत्यंत तणावमुक्त वातावरणात ही परीक्षा द्यावी, चांगला अभ्यास करावा आणि कुठल्याही दबावाशिवाय भीतीशिवाय ही परीक्षेला आपण सामोरं जावं. तथापि या सर्वांना माझं हे सांगणं आहे की कुठल्याही प्रकारची कॉपी आपण या परीक्षेसाठी करू नये. या परीक्षेसाठी जे काय इन्व्हिजिलेटर आपण तैनात केलेले आहेत ते सगळे असतील, संस्थाचालक असतील किंवा यामध्ये इन्व्हॉल्व असलेले शिक्षक यांनी पण कुठल्याही प्रकारे कॉपीसाठी मदत चुकूनही करू नये, ही सगळ्यांना माझी सक्त सूचना आहे. या परीक्षेच्या प्रक्रियेसाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर आमचे सर्व अधिकारी नियुक्त केलेले आहेत. त्यामध्ये ॲडिशनल कलेक्टरपासून आमच्या मंडल अधिकारी तलाठ्यापर्यंत सर्व पथक आमचे ग्राउंडवर असणार आहे. मी SP साहेब आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी CO हे पण जे आमच्याकडं जे डिफिकल्ट सेंटर आहे किंवा ज्या ठिकाणी गैरप्रकाराची शक्यता आहे अशा ठिकाणी स्वतः आम्ही हजर असणार असून बैठक पथक याचे केंद्र संचालक आणि त्या सगळ्यांची मोठी जबाबदारी आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही स्तरावर हलगर्जीपणा झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, हीच सगळ्यांना माझी सूचना आहे. आणि 100% आपण कॉपीमुक्त हे अभियान राबवणार आहोत. त्याचबरोबर यावेळेस आपण आपल्या झूम फॅसिलिटी थ्रू सर्व केंद्रांवर आपल्या नजर राहणार आहे. 2 कंट्रोल रूम आम्ही उभारलेले आहेत आणि या कंट्रोल रूममध्ये कुठल्याही केंद्रावर कुठली गडबड आढळल्यास किंवा केंद्राच्या बाहेर कुठली गर्दी असेल किंवा कुठं परीक्षा केंद्रावरचे शिक्षकच विद्यार्थ्यांना काही सांगत असतील तर यामध्ये कुठलाही गैरप्रकार आढळला तर त्यामुळे आम्ही ते व्हेरीफाय करू शकतो. CCTV आमच्या सगळ्या केंद्रांवर आहेत. त्यामुळं अशा केंद्रांच्या बाबतीत नंतर जरी आम्हाला काही फुटेज सापडलं तर याच्यामध्ये फौजदारी गुन्हा आणि निलंबन, विभागीय चौकशी या सगळ्या कारवाया होतील. तर हीच सगळ्यांना माझी विनंती आहे, आव्हान आहे. आपण अत्यंत निर्भय वातावरणात ही परीक्षा द्यावी आणि कुठल्याही प्रकारे कॉपीचा सहारा घेऊ नये. धन्यवाद.